प्रत्येक व्यक्ती सारखाच आहे. एक्झॅक्टली हा इंटरेस्टिंग मुद्दा मांडला आणि हा कोणीतरी मांडण्याची गरज होतं की हे सगळं समजून घ्यावं लागेल आपल्याला. मला एक प्रश्न अदितीला मी जो मगाशी म्हणालो होतो, अदिती या निमित्तानं टॉक्सिक रिलेशन्स म्हटलं की जणू काही तो एखाद्या मॅगझिन मधल्या आर्टिकलचा विषय आहे किंवा असं वैष्णव वगैरे प्रकरण आलं तर तेवढ्या पुरता. पण टॉक्सिक रिलेशन्स खरोखरच आजूबाजूला दिसू लागलेली आहेत. खरंच असं आजूबाजूला दिसते की अरे हे केवळ हसरे मुखवटे घेतलेली पण दुःखी असलेली माणसं आहेत. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये ही बाई आहे. म्हणजे मला या विषयाच्या नंतर काही जणांनी सांगितलं की जी मुलगी परवापर्यंत कॉलेजमध्ये अगदी रिबिलियस होती, अनेकदा स्वतःची मतं अगदी स्पष्टपणे मांडायची, पण लग्न झाल्यानंतर पूर्ण बदलली. माझा तुम्हाला प्रश्न आहे अदिती, तुमच्याही पाहण्यात अशा मुली स्त्रिया होत्या का, आहेत का, आणि असं का होत असावं? म्हणजे आहेत माझ्या पाहण्यात दुर्दैवाने अनेक मुली अशा आहेत की ज्या स्वतःसाठी उभं राहायला अजूनही घाबरत आहेत. बरं. आणि आम्ही मला असं वाटतं मैत्री किंवा आपण खूप जज करायला लागलोय माणूस म्हणून. आपण आपल्या फॅमिली मधल्या लोकांना इतकं जज करायला लागलो ना या प्रेशरद्वारे की ही असं कसं वागली किंवा हा असं चुकीचा बाय वी हॅव स्टार्टेड जजिंग आवर पीपल. आणि ती इतकी स्वस्त झाली आहेत ना नाती की त्यांचं महत्वच कमी झालं असं मला वाटतंय. की पूर्वी माझ्याशी विश्वासाने बोलणारी 2 माणसं असायची किंवा 5 माणसं असायची. आज प्रत्येकाच्या नात्यामधली 5 माणसं कमी झाली आहेत ना, म्हणून लोकांना काउन्सिलरची गरज अधिक प्रमाणात का भासायला लागली, कारण जजमेंटल झाली आहे दुनिया. आपण खूप दिखाव्याच्या आधारे गेलोय, कारण आपल्याला खरं दाखवायची भीती वाटायला लागली. बिकॉज वी विल, असं मला वाटतं की लोक आपल्याला जज करतील अशी अनेकांना भीती वाटायला लागली. आणि त्यासाठीच ती 5 खरं बोलणारी माणसं आपल्याकडे हवी असतात, जी आपल्याला प्रोबेबली सांगतात की तू तुझ्यासाठी उभं राहा, मग तू सोडून आलीस तरी आमचं घर आहे. पण असं सांगणारी माणसं होती का वैष्णवीच्या बाबतीत? वैष्णवी तर बिचारी गेली, पण मला असं वाटतं तिने हा विषय इतका समोर आणला की तिच्या माध्यमातून अनेक मुलींनी जागं होऊन उभं राहू दे स्वतःसाठी. की आणि आज या प्लॅटफॉर्मद्वारे मी सांगते की असं कोणाला माझ्याकडनं काही मदत हवी असेल किंवा माझी आता समोरच्या ताई पण आहेत, मला असं वाटतं आज या प्लॅटफॉर्मद्वारे स्त्रिया म्हणून आपण हे लोकांना सांगूया की आमच्या सारख्यांची काही मदत हवी असेल, तुम्हाला कोणापर्यंत पोहोचवायला किंवा सांगायला किंवा भीती वाटत असेल तर येऊन घरी मिठी मारायला, एक कॉफी प्यायला, तर जरूर या. कारण बोलणं खूप महत्वाचं आहे. नक्की अदिती, तुम्ही अगदी मनातली गोष्ट बोललेला आहात आणि खरंच कौतुक आहे तुमचं की तुम्ही बोलून दाखवलं की तुम्ही सुद्धा कुणी मदतीला यासाठी उपलब्ध असलं पाहिजे. एक माझा प्रश्न आहे मदतीच्याच अनुषंगाने तो. येस अदिती, बोला अदिती. मला असं वाटतं मदतीला नाही, नुसतं की कुठलंही जजमेंट पास न करता मदतीला. आणि याच्यासाठी अनेक फक्त अशा संस्था आहेत. आमिर खान यांच्या मुलीची एक संस्था आहे जिथे फक्त तुमचं काय म्हणायचं ते ऐकून घेण्यासाठी काउन्सिलर्स नेमलेत, जे तुम्हाला काही शिकवत नाहीत, काही बोलत नाहीत किंवा काही विचार. बरोबर आहे, नो क्वेश्चन, आज मदत दिली जाईल, बरोबर आहे मुद्दा. पण मला क्षितिजा यांना प्रश्न विचारायचा आहे. क्षितिजा, मदत इतरांकडनं घेणं सोडून द्या, पण जेव्हा ही वैष्णवी